हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सत्यजित पाटील यांनी हा अर्ज भरलाय। आमच्याबरोबर सर्वसामान्य जनता आहे, त्यामुळे मला शक्तीप्रदर्शन करण्याची आवश्यकता वाटली नसल्याचं सरोडकर यांनी मत व्यक्त केलंय। तर महायुतीला एका लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणावं लागतं, यावरूनच लक्षात येतं की महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकले, अशी टीकाही सरोडकर यांनी केली आहे। काय झालं असं नाही, आता आवड यांचं नेमकं काय झालं हा विषय माझा येत नाही, आपण त्यांना विचारलं तर बरं होईल। आणि दुसरी गोष्ट, कोणाचं बंड, कोणी अर्ज भरणे माघार घेणे याच्यावरती आमचा निर्णय अवलंबून नाही। माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे, महाविकास आम्हाला उभा केलेलं आहे आणि आम्ही सगळी ताकदीने लढतोय। त्यामुळे कुणी बंड केलं, कुणाचं बंड थंड झालं किंवा कुणी दुरंगी तिरंगी चौरंगी बचरंगी, तर याच्या पुढे आमची इलेक्शन गेलेले आहे। आणि मला वाटते की आमचा मतदार महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि जरी या ठिकाणी उमेदवार जास्त आले किंवा कमी झाले तरी आमच्या मतावर कोणता परिणाम होणार नाही, आमचा विजय निश्चित आहे। खरं तर महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले होते, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, मात्र तुमच्या बाजूने शक्ती प्रदर्शन दिसत नाही। तुम्ही आपलं 5 जणांसोबत साध्या पद्धतीने अर्ज दाखल केलेला आहे। नाही, शक्ती मला त्याची गरज वाटली नाही, तर आमच्या सोबत सर्वसामान्य जनता, सर्व या ठिकाणी शेतकरी आज आमच्या सोबत आहेत। आणि या ठिकाणी विरोधी आघाडीच्या महायुतीला या एका लोकसभेच्या इलेक्शनला सगळं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री घेऊन आलते, यामध्ये लक्षात येते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। राजू शेट्टी यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन काल केलं, मोठ्या संख्येनं लोक जमली होती।